नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अधिक मास सुरू झालेला आहे, तर त्यानिमित्त मी गुरुचरित्र पारायण करण्याचे ठरविले. तर मी 21 तारखेला गुरुचरित्र पारायण करण्याचे ठरविले. त्याआधी मी घराची साफसफाई करून घेतली आणि 21 तारखेला सकाळी 5-5:30च्या दरम्यान गुरुपुष्यामृत योगही सुरू होत होता. तर मी ब्रह्ममुहूर्तावर उठून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली. म्हणजे त्या दिवशी गुरुवारीही आणि गुरुचरित्र पारायणही करायचं होतं आणि गुरुपुष्यामृत योग आणि अधिक मासही असा छान योग जुळून आला. तर मी गुरुचरित्रामध्ये सांगितल्याप्रमाणे नियमाचे पालन करून गुरुचरित्राला सुरुवात केली आणि जमेल तेवढे साहित्याची मांडणी करून वाचनाला सुरुवात केली. ब्रह्ममुहूर्तावर उठून पारायण केल्याचे खूप शुभ फळ मिळते आणि अधिक मासामध्ये तर दुप्पट फळ मिळते. आणि गुरुवारी संध्याकाळी स्वामींच्या आरतीला गेलो केंद्रामध्ये आणि स्वामींचा आशीर्वाद देखील घेतला. तर तुम्ही सुद्धा अधिक मासामध्ये गुरुचरित्राचे पारायण नक्की करा. धन्यवाद.